राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये मी या ठिकाणी आलेलो आहे. सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी माझा बोल सर सर्व नगरसेवकही त्यांच्या जिल्हाभरातून या ठिकाणी आलेले होते. विस्तृत बैठक या ठिकाणी झालेली आहे. 3 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता. मी त्यांना विनंती करायला लागलो की आपण महायुतीमध्ये आहोत, आपण हा अर्ज मागे घ्यावा आणि आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. सर्वांनी एकमताने चर्चा होऊन काही अडचणी आहेत, स्थानिक ते किरकोळ वाद आहेत, मला वाटतं की ते यानंतर सोडवले जातील. आजचा हा विषय नाही आहे आणि म्हणून सर्वांनी एकमताने या ठिकाणी मान्य केलेलं आहे की आपण महायुतीमध्ये आहोत आणि म्हणून आपण कुठलाही उमेदवार आपला पक्षाचा अधिकृत जो आहे तो या ठिकाणी ठेवायचा नाही. जो कार्यकर्ता आहे त्याला उमेदवार बनवता येणार नाही हे आधीच सांगितलेलं होतं. आणि या दोन्ही जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आहेत, 3 उमेदवार आहेत ते या ठिकाणी आता थोड्या वेळात माघार घेतील आणि महायुतीचा जो आमचा उमेदवार आहे गणपतीभूषण महाजन त्यांना पाठिंबा देतील. निवडणुकांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका नगराध्यक्षांनी खंत बोलून दाखवली तुमच्यासमोर की आम्हाला निवडणुकांमध्ये वेगवेगळे सहकार्य केले जात नाही. मला वाटतं नगरपालिकेचा जो विषय होता सावद्याचा आणि या नगरपालिका मी वेगवेगळे लढलेलो होतो. त्यावेळेला की महायुतीचा मी लढलेलो होतो. काही ठिकाणी शिवसेनेची भाजपची झाली, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची आमची युती झालेली होती. पण सगळ्या ठिकाणी काही सर्रास युती त्या ठिकाणी नव्हती आणि आम्ही वेगवेगळे लढलेलो होतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही त्यावेळेला नगरसेवक दिलं नाही, द्यायला पाहिजे होतं. त्यानंतर तिथला स्थानिक विषय आहे. मला वाटतं त्या विषयाचा काही संबंध नाही. पण पुढच्या काळामध्ये आम्ही महायुती म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, पंचायत समिती आहेत, त्यामध्ये निश्चित एकत्रितपणे या ठिकाणी लढू.